इकडे खूप सुंदर अशी श्री भगवती मातेची मूर्ती आहे। त्यासोबत प्रत्येक कोकणातील मंदिराप्रमाणे या मंदिरामध्ये देखील देवाचे तरंग आहेत। त्याला गुंडी बोलतात आणि या गुंडीवर कौल लावला जातो। आणि श्रीदेवी अनुभवानी माता तर कलर्स ऑफ कोकण यांचे व्हिडिओ तुम्ही बघतच असताला, तर यांच्या चॅनलवर तुम्ही पण बनवलात नाही व्हिडिओ। सुदेश दादा तर अनएक्सपेक्टेड भेट झाली। नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे मुनगे गावातील भगवती मातेच्या जत्रोत्सवाला। तर 5 दिवस हा जत्रोत्सव आहे। तुफानी गर्दी आहे। भगवती देवीचा जत्रोत्सव कोणत्या प्रकारे साजरा होतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर चॅनलला नवीन असाल तर सुवर्ण कोकण ब्लॉग चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मंदिराच्या जवळ इलो आता आणि इकडे तुफानी अशी गर्दी असते आणि समोर डेकोरेशन बघा फुल भारी। तर या मुख्य आपलो जो मालवण आणि देवगड रस्ता तर त्याच रस्त्यावर या मंदिर असा टर्निंगलाच मुनगे गावामध्ये। मंदिराचा प्रवेशद्वार बघा खूप सुंदर असं सजवल्याने, या फुलं असत, तोरणं असत आणि समोर असत आपले गणपती बाप्पा, बाजूक असत हत्तींची प्रतिकृती, खूप सुंदर। आणि अजूनही गर्दी भयानक असा आणि इकडून तर ट्रॅफिक तर खूपच आहे। मगाशी आम्ही गाडी जवळपास भरपूरच मागे लावलेली आहे आणि अशी गाडी आली की पूर्ण सगळा ट्रॅफिक जाम होऊन जाता। चला आपण आता मंदिरात जाऊया। श्रीदेवी भगवती मातेच्या मंदिरामध्ये तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल तर हा रस्ता येतो देवगडवरून, मिडबाव हिंदळे मार्गे तुम्ही देवगडला येऊ शकता। त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच हे भगवती मातेचं सुंदर असं कौलारू मंदिर आहे आणि हा रस्ता येतो हा मालवणवरून येतो। तर मालवण, आचरा, त्याच्यानंतर मशवी तिट्यावरून तुम्ही या ठिकाणी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊ शकता। आपण आता मंदिरात एंट्री करतो आणि तुफानी अशी गर्दी असा आणि इकडे प्रवेशद्वार तरी बघा, वाव, लाइटिंग तर कडकच, सव्वालच नाही। मंदिरात प्रवेश करूच्या आधी या ठिकाणी इकडे पूजेसाठी लागणारी सर्व ओटी वगैरे असत, प्रसाद असतात, त्याच्यानंतर इतर देखील दुकानं असत, हॉटेल्स वगैरे देखील असतात, मालवणी खाजा, त्याच्यानंतर इकडे अजून काही स्वीट्सचे वगैरे प्रकार असतील ते प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकतास। आणि आता पण मुख्य मंदिरात प्रवेश करतो तर इकडे पण असे हे चलचित्र ठेवलेले असतात, प्रभुराम आणि हनुमान, आणि इकडे पूर्ण भगवती मंदिर मुनगे तर इकडे बोर्ड असं। आणि इथून आपण आता मंदिरामध्ये एंट्री करतो। वाव, मस्त। मी पहिल्यांदाच या जत्रोत्सवा केला आहे आणि एवढी गर्दी तर मी अजून खायच्या जत्रेक बघितलंच नाही। बाकी आपण कोटकाम ते भगवती देवीचं देखील जत्रोत्सव कव्हर केलेलो, पण या जत्रेक आपण पहिल्यांदाच इलो। आपण आता मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केलो आणि सभामंडपाचं वरती सिलिंग बघा, वाव, याची फुलं लावलेली असत, त्याच्यानंतर तोरणं असत। ही संपूर्ण जी लाईन असा ही दर्शनासाठीची रांग असा आणि इकडे पारंपरिक आपला भजन सुरू असा आणि या भजन बघून सर्व महिला मंडळ परत इतर आपल्या देवगड तालुक्यातील सगळी मंडळी पूर्ण गर्दी करून असत। खूप सुंदर असा भक्तिमय वातावरण असा या मंदिराचे खांब असं सभामंडपाचे, तेका देखील खूप सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे। तर आपण आता गाभाऱ्यात जाऊया। तर आपण आता आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। तर इकडे खूप सुंदर अशी श्री भगवती मातेची मूर्ती आहे आणि आज जत्रोत्सवाच्या दिवशी जो 5 दिवस जत्रोत्सव असतो तर संपूर्ण गाभारा हा फुलांनी सजवला जातो, देवीला हार वगैरे सर्व अर्पण केले जातात आणि या ठिकाणी ओटी आणि संपूर्ण जे नारळ वगैरे बघा, खूप सुंदर अशी ही देवीची मूर्ती आहे। त्यासोबत या जत्रोत्सवाला भरपूर गर्दी असते, हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात। आणि या जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी या ठिकाणी मंदिर व्यवस्थापक जे सर्व आहेत तर त्या ठिकाणी कार्यरत असतात। रांगेत दर्शनासाठी सोडणे, त्याच्यानंतर एवढी संपूर्ण जी गर्दी आहे ती सांभाळणे, तर यासाठी जे मंदिर देवस्थानाचे सर्व मानकरी आहेत त्यांना खरोखर एक म्हणजे धन्यवाद दिलं पाहिजे। सलग 5 दिवस हा कार्यक्रम असतो आणि गेली वर्षभर देखील हे सर्व कार्यक्रम सुरू असतात। तर यांचे देखील खूप मनापासून आभार की हा एवढा मोठा जत्रोत्सव या ठिकाणी ते पार पाडत आहेत। मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर देखील या ठिकाणी पाषाणं आहेत, तर याचं देखील दर्शन सर्व भाविक घेत असतात। हे जे तुम्ही पाषाण बघताय ना तर याला गुंडी बोलतात आणि या गुंडीवर कौल लावला जातो आणि फक्त गुरव जे आहेत मानकरी तर त्यांनाच फक्त हे उचलण्याचा बहुमान या ठिकाणी आहे।
त्याचसोबत प्रत्येक कोकणातील मंदिराप्रमाणे या मंदिरामध्ये देखील देवाचे तरंग आहेत। तर यात्रेच्या दिवशी या देवाच्या तरंगांना संपूर्ण अशी सजावट केली जाते, हार वगैरे सर्व परिधान केले जातात। तर खूप सुंदर असं हा जत्रोत्सवाचं या स्वरूप आहे आणि या जत्रोत्सवाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची शासकीय यंत्रणा या ठिकाणी कार्यरत नसते। तर जे मुनगे गावातील ग्रामस्थ आहेत आणि मंदिराचे पूर्ण व्यवस्थापक समिती आहे, तर हे सर्व जे स्वयंसेवक या ठिकाणी हा पूर्ण जत्रोत्सव आणि जे वार्षिक संपूर्ण जत्रोत्सव असतो तो पूर्ण सांभाळत असतात। तर त्यासाठी देखील त्यांचे खूप मनापासून आभार। या मंदिर देवस्थानाचे जे सर्व सदस्य आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, तर यांची सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आताच आपण श्री भगवती मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी सभामंडपामध्येच देणगी कक्ष आहे। तर या देणगी कक्षामध्ये तुम्ही या ठिकाणी देणगी देऊ शकता मंदिरासाठी। त्याचसोबत त्याच्या तुम्हाला ऑफिशियल या ठिकाणी रिसीट देखील दिली जाते आणि इथे भगवती मातेची फ्रेम, खूप सुंदर अशी फ्रेम आहे, तर ती देखील तुम्ही घेऊ शकता। आपण आता या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपात आलो, तर भरपूर लाईन आहे, खूप गर्दी आहे आणि अजून देखील या ठिकाणी सर्व भाविक दर्शन घेत आहेत। आणि इथे समोर माननीय श्री लक्ष्मण गुरावबुवा यांचं खूप सुंदर असं पारंपरिक भजन सुरू आहे। खूप प्रसिद्ध असे बुवा आहेत आणि गणपतीच्या वेळेस मी स्वतः यांची गाणी, भजनाची गाणी ऐकलेली असाय। खूप सुंदर असं आणि या माका आज प्रत्यक्षात बघूक मिळतं, खूप मस्त वाटतं। आणि इकडे नेहमीप्रमाणे कलर्स ऑफ कोकण यूट्यूब चॅनलचे क्रिएटर ते देखील असतात, ते देखील व्हिडिओ शूट करतात। सुंदर स्त्री देखोनी दृष्टी मूर्ख कैसा लाळ घोटी तैसा विनटे राम नामा तेने चुकशी कर्मा कर्मा। ज्याप्रमाणे आपण चांगलं रूप म्हणजे ह्या देवीचं रूप आपण बघतो, त्याचप्रमाणे प्रत्येक जी आदिमाता शक्ती आहे म्हणजे स्त्री आहे, तिच्याकडे त्या देवीच्या रूपात आपण देवीलाच पाहतो आहे असं तुम्ही दृष्टिकोन समोर ठेवून बघा, साक्षात तुम्हाला ती भगवती माऊली तुम्हाला दिसेल। देवी भगवती आघात कीर्ती पंचक्रोशीत बोलबाला। देवी भगवती आघात कीर्ती, देवी भगवती आघात कीर्ती पंचक्रोशीत बोलबाला। पौष पुणव अहो पौष पुणव गावकऱ्यांनी उत्सव मांडिला देवीला। किती आनंद आहे, सगळी दुकानं सगळी भरभरून त्या दुकानवाल्यांची सुद्धा खरेदी होते। आज धन्य आहे ते, आज फुल या पंचक्रोशीतील मंडळी या जत्रोत्सवाला आलेली आहे।
साठी हे संबळ वाजविणारे जे लोक आहेत ते कोल्हापूरवरून न चुकता येतात. त्यांच्यासाठी तुम्ही सर्व भक्त लोकांनी जोरदार टाळ्यांच्या वाडवडिलांच्या कृपेने त्यांची चालत आलेली तथा अजूनपर्यंत देवीच्या कृपेने ते लोक इथे येऊन ते वाचन करतायत. चला, मंदिरामध्ये खूप सुंदर असं माननीय श्री लक्ष्मण गुरुबुवा यांचं भजन चालू होतं आणि अजून देखील गर्दी कमी झालेली नाही, गर्दी वाढतच चालली आहे. पण आपण आता मंदिराच्या परिसरातील जी देवस्थान आहेत आता ती बघूया. तर या ठिकाणी स्वागत कक्ष आहे मंदिराच्या उजव्या बाजूला. तर स्वागत कक्षाच्या बाजूलाच या ठिकाणी श्रीदेव विठला देवीचा चाळा आहे. तर इथे देखील छोटीशी घुमटी बनवलेली आहे आणि यामध्ये श्री विठला देवीचं पाषाण देखील आहे. श्रीदेवी भावय, तर या देवीचं या ठिकाणी पाषाण आहे. सोबत इतर देखील सर्व पाषाण आहेत इथे. श्रीदेव जैन नवनाथ, तर यांची देखील या ठिकाणी पाषाण आहे. तर इथे देखील सर्व भाविक आहेत ते दर्शन घेतात. त्यासोबत इथे श्रीदेवी भगवती मातेची पालखी देखील ठेवण्यात आलेली आहे. तर मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी श्री भगवती देवस्थान मुनगे, तर हे विश्वस्त मंडळ यांचं कार्यालय आहे. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम वगैरे का असेल तर या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. आणि या जत्रोत्सवाच्या दिवशी मंदिराच्या भोवती म्हणजे संपूर्ण हा जो परिसर आहे चारी बाजूने सर्व ही दुकानं आहेत आणि भाविक देखील या दुकानामध्ये मनसोक्त खरेदी करतायत. तर आपण आता मंदिराच्या मागील बाजूस आलो आहे. तर मंदिराच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आहे तुळशी वृंदावन. या मंदिराचा सर्व म्हणजे परिसर आहे हा झालर लावून आणि विद्युत रोषणाईने पूर्ण सजवण्यात आलेला आहे. तर आपण मंदिराच्या डाव्या बाजूला आलो आहे. तर इकडे श्रीदेव गाय गरब, त्याच्यानंतर श्रीदेव गांगो आणि श्रीदेव चिटक्याचा चाळा, तर अशी सर्व देवतांची मंदिरं आहेत. श्री भगवती माता मंदिराच्या डाव्या बाजूला या ठिकाणी श्रीदेवी अनुभवानी मातेचं देखील मंदिर आहे. तर आता आपण इथे दर्शन घेऊया. श्रीदेवी अनुभवानी माता, तर इथे खूप सुंदर असं अनुभवानी मातेचं पाषाण आहे आणि भगवती मातेसोबत या पाषाणाची देखील पूजा केली जाते. त्यासोबत ओटी वगैरे सर्व भरली जाते.
तर आपण आताच अनुभवानी मातेचं दर्शन घेतलं। अनुभवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला ज्या ठिकाणी श्रीदेवी पावनी, तर या देवीचं पाषाण आहे। त्याचसोबत या ठिकाणी श्रीदेव बेळेपाट, तर या देवतेचं देखील पाषाण आणि आपल्या कोकणातील मंदिराप्रमाणे या मंदिराच्या समोर देखील येथे 4 दीपमाळा आहेत। नमस्कार, या ठिकाणी श्रीदेवी भगवती यात्रोत्सव मुनगे 2024 हा यात्रोत्सव सुरू आहे गेले 5 दिवस आणि आजचा 5वा दिवस आहे, अर्थात लढताचा दिवस। आजच्या दिवशी या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे आणि या सांगतेच्या निमित्ताने हजारो संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित झालेले आहे। या सर्व भाविकांचं मी श्रीदेवी भगवती देवस्थान मुनगे यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या द्वारे ह्या यात्रोत्सवाची क्षणचित्र आणि काही धार्मिक विधीबद्दल किंवा या मंदिराबद्दल थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर हे भगवती देवीचं मंदिर खूप पुरातन आहे। अनेक वर्ष या ठिकाणी हे मंदिर अशा प्रकारचं उभं आहे। आज सुबक असं लाकडे काम केलेलं हे मंदिर, कौलारू मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। निसर्गरम्य अशा मुनगे गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे भगवती देवीचं मंदिर आहे आणि भगवती देवी ही नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या भगवती देवीची प्रचिती आहे। अनेक भक्तांचा तिच्यावर विश्वास आहे आणि या विश्वासाखातर हजारो संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात, भक्तजन येत असतात। यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक गावातून, अनेक शहरातून, लांबून या ठिकाणी भाविक येत असतात। यामध्ये माहेरवासिनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून 5 दिवसात या ठिकाणी येत असतात। अर्थात या यात्रोत्सवाची सुरुवात कशी होते त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय। खरं तर यामागे खूप मोठा इतिहास आहे। अर्थात हा इतिहास आपण संपूर्णपणे या ठिकाणी सांगू शकत नाही, परंतु थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो। पौष महिन्यामध्ये हा यात्रोत्सव, पौष पौर्णिमेला यात्रोत्सव सुरू होतो आणि पौष पौर्णिमेला यात्रोत्सव सुरू झाला की तो 5 दिवस चालतो। 5व्या दिवशी पहाटेपर्यंत हा यात्रोत्सव सुरू असतो आणि पहाटेच्या वेळी अनेक या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असतात। ह्या कार्यक्रमाच्या नंतर हा यात्रोत्सव संपवला जातो। तर पहिल्या दिवशी साधारण एक 10 वाजता श्री देवी भगवतीला अलंकार घालून, नवीन साडी नेसून तिथं सजवणूक केली जाते आणि यानंतर पूजा अर्चा केल्यानंतर संपूर्ण गावघराच्या मार्फत त्या ठिकाणी गाराणी घातली जातात आणि देवीला साकडं घालून त्या ठिकाणी गावघराची ओटी भरली जाते। त्यानंतर या देवस्थानचे मानकरी, पाद्य, महाजन असे ठराविक जे मानकरी आहेत त्यांची मानाची ओटी या ठिकाणी प्रथमतः भरली जाते आणि हे झाल्यानंतर मग संपूर्ण भक्तांसाठी ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी किंवा दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जातं आणि तिथपासून ओटी भरणं, दर्शन घेणं या गोष्टी सुरू झाल्यानंतर हजारो संख्येने आलेले भाविक दर दिवशी या ठिकाणी ओटी भरतात, आपलं साकडं भगवती देवी चरणी सांगतात आणि आपलं गाराणं सांगितल्यानंतर ते गाराणं भगवती देवी ऐकून घेते आणि हे परिपूर्ण होतं असा भक्तांचा विश्वास आहे। अर्थात 5 दिवस, ज्या दिवशी पहिल्या दिवशी देवीला पूजा अर्चा करून तिला सजून 5 दिवस ही भगवती देवी उपवासी असते, कारण भक्तांसाठी हा उपवास तिने धरलेला असतो। 5 दिवसाच्या उपवासानंतर लढताच्या दुसऱ्या दिवशी शुद्धीकरण करून त्यानंतर दररोजचे नित्यनियमाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतात। परंतु हा 5 दिवसाचा उत्सव आहे, यामागचा मोठा इतिहास आहे। या भगवती मंदिराच्या आवारामध्ये अनेक छोटी मोठी मंदिर आहेत, अनेक प्रकारच्या देवदेवता आहेत, त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। त्या ठिकाणी सुद्धा पूजा अर्चा केली जाते, भक्तजन त्या ठिकाणी सुद्धा ओटी भरतात। या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगायचं तर अनेक वर्षापासून ह्या मुनगे गावामध्ये परंपरागत चालत आलेला हा यात्रोत्सव सर्व ग्रामस्थांच्या वतीने, भगवती देवस्थानचे मानकरी असतील, सेवक असतील, भगवती देवस्थानची कमिटी असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून एक विचाराने आणि आनंदाने साजरा केला जातो। आतापर्यंत यशस्वीरित्या हा उत्सव साजरा केला जातो। यामध्ये येणाऱ्या भाविकांचं खरं तर बहुमूल्य असं सहकार्य असतं। त्याचबरोबर या ठिकाणी येणारे जे व्यापारी बंधू आहेत, ज्यांच्या दुकानांमुळे ह्या यात्रेला जी शोभा येते, त्याच्यामुळे खरं तर यात्रेकरू भाविकांना खऱ्या प्रकारे आनंद मिळतो। भगवती देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सुखसोयी या ठिकाणी निर्माण करण्यात आल्यात। अर्थात त्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत, कारण डोंगराळ भागात हे मंदिर असल्यामुळे विस्तीर्ण असा परिसर नाही आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात। त्याबद्दल सुद्धा आम्ही दिलगीर आहोत, कारण गाडीचं पार्किंग म्हणा
किंवा इतर दुकानांसाठी जागा, पण एवढं असून सुद्धा येणारे भाविक यामध्ये समाधानी असतात, आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हा यात्रोत्सव चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडतो। तर या ठिकाणचे गावपाद्य अर्थात आमच्या भगवती देवस्थानचे अध्यक्ष हे पाद्य घराण्यातून आणि महाजन घराण्यातून असतात। 5 वर्ष पाद्य आणि त्यानंतरची 5 वर्ष महाजन असं हे सतत चालत आलेलं असतं। ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या अशा प्रकारची पदं आहेत, ही कायम स्वरूपाची असतात महाजन आणि पाद्य यांच्यामध्ये, आणि त्यांच्या अधिपत्याखाली देवस्थान कमिटी हे देवस्थान चालवलं जातं। यामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक उत्सव या ठिकाणी होतात आणि प्रत्येक उत्सव हा यशस्वीरित्या आणि आनंदाने पार पाडला जातो। मग त्यामध्ये दसऱ्याचा उत्सव असेल, शिगमोत्सव असेल, देवदिवाळीचा वार्षिक असेल किंवा कुणकेश्वर स्वारी असेल, देवी माहेरला जाण्याचा कार्यक्रम असेल, महोदयाचा कार्यक्रम असेल, तर अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडले जातात। त्यानंतर एक विशेष कार्यक्रम असतो तो म्हणजे 21 दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव। या 21 दिवसामध्ये या ठिकाणी गणेश मूर्तीचं आगमन होतं आणि 21 दिवस या ठिकाणी पूजा अर्चा आरती करून अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जातात। यामध्ये सुद्धा अनेक भाविकांचा सहभाग असतो। तर यात्रोत्सवाविषयी सांगायचं तर दर दिवशी सकाळपासून दर्शनाला 6 वाजल्यापासून सुरुवात होते, ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि सभामंडपामध्ये दिवसभर या ठिकाणी हरिनामाचा गजर चालू असतो। अनेक गावातून अनेक बुवा येतात, अनेक भजन मंडळ येतात, गायन करणारे लोक येतात आणि या ठिकाणी ते आपली कला भगवती चरणी अर्पण करत असतात आणि ती कला देवी चरणी रुजू होत असते। त्यानंतर संध्याकाळी एक साधारण 6, 7:30, 7च्या दरम्यान गोंधळी उभे राहतात आणि ते आपली कला सादर करतात। त्यामुळे त्यानंतर नौबत असते, नौबतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा भजनांचा कार्यक्रम सुरू होतो आणि या दरम्यान जी लाईन व्यवस्था असते, एका बाजूने दर्शनाचा ओघ चालूच असतो, एका बाजूला हे कार्यक्रम सुरू असतात आणि दर दिवशी साधारण एक 12:30-1 वाजता 1च्या दरम्यान पालखी निघते। ही पालखी निघाल्यानंतर मंदिराच्या भोवताली पालखी प्रदक्षिणा होते। यामध्ये हजारो भाविक सहभागी असतात, हजारो भाविक या पालखीचा आनंद घेत असतात। देवीच्या पालखीबरोबर फिरण्याचा आनंद एक वेगळा असतो। हे भाविक या ठिकाणी अनेक चाकरमानी, हजारो संख्येने चाकरमानी उपस्थित होत असतात। आपल्या गावचा यात्रोत्सव असतो 5 दिवसात। प्रत्येकाची इच्छा असते की 1 दिवस तरी काही करून या ठिकाणी या देवीच्या वार्षिकोत्सवात आपण उपस्थित राहावं, त्याप्रमाणे ते उपस्थित राहतात। पालखी झाल्यानंतर सुद्धा यात्रा संपत नाही, तर पालखी झाल्यानंतर पुन्हा एकदा गोंधळी उभे राहतात, गोंधळी आपला गोंधळ साजरा करतात। त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम असतो। हा साधारण पहाटे 3 वाजता 4 वाजता जसा यात्रोत्सव चालेल, गर्दीचा ओघ जसा असेल त्याप्रमाणे असतो। कीर्तन झाल्यानंतर साधारण 5 वाजता थोड्या वेळासाठी आराम घेतला जातो। पुन्हा 6 वाजता दर्शनाचा ओघ सुरू होतो, दर्शनाची लाईन, असं सतत 4 दिवस चालतं। 5व्या दिवशी या ठिकाणी आपण आता पाहतच असाल की अनेक प्रकारचे लोक, भाविक, अनेक प्रकारची दुकानं आलेली आहेत आणि हा लढताचा कार्यक्रम समजला जातो, सांगतेचा कार्यक्रम समजला जातो 5व्या दिवशीचा। तर ह्या 5व्या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात। मग नवसपेढ असेल, ड्युटीवरचे नवस असतील, गोंधळी असतील, लढती असतील, कीर्तनकार असतील आणि या संपूर्ण देवस्थानासाठी किंवा भगवती देवीसाठी जेवढे सेवक आहेत, जे सेवा करतात, ह्या प्रत्येक सेवकाला भगवतीचा प्रसाद म्हणून त्याचा मानपान केला जातो। त्याला त्या कामाबद्दल देवीचा प्रसाद म्हणून त्याचा मानपान दिला जातो आणि यामध्ये सर्वजण देवसेवक, मानकरी हे सगळे आनंदाने आणि एकमताने हे सगळी कामं करत असतात। त्यामुळे हा उत्सव अतिशय आनंदाने आणि चांगल्या प्रकारे पार पडत असतो। तर हा 5 दिवसाचा जो यात्रोत्सव आहे, या यात्रोत्सवात स्वतःहून भाविक येतात। इथल्या ज्या काही सुखसोयी आहेत, सोयी सुविधा आहेत, याचा तुटपुंज आहेत। खरं म्हणजे शासनाकडून सुद्धा आम्हाला बऱ्याचशा अपेक्षा आहेत। भाविकांसाठी अनेक सुखसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाची सुद्धा आम्हाला मदत लागणार आहे, त्यासाठी नक्कीच शासनाकडून आम्हाला सहकार्य असेल। तसंच भाविकांकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे, ती सदोदित भाविकांकडून आम्हाला मिळत असते। मंदिराच्या आवारामध्ये अनेक देवालय आहेत, ही सुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहेत, तेवढीच महान आहेत। त्याचबरोबर आता यावर्षी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आदिमाया आदिशक्ती बाईची देवी, ह्या बाईची देवी मंदिराचं आज काम सुरू आहे। नवीन मंदिराचं बांधकाम सुरू आहे। जवळजवळ आज 70% बांधकाम झालेलं आहे आणि हे मंदिर आता पूर्णत्वास जात आहे।
तर ते सुद्धा पूर्ण होईल आणि यामध्ये अनेक भक्तांनी लाखो रुपयाच्या देणग्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार प्रत्येकाच्या कुवतीनुसार आमच्याकडे सुपूर्द केल्या आहेत। त्या देणगीच्याच ओघातून आम्ही हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने तुमच्या दातृत्वातून हे कार्यसुद्धा पूर्ण होणार आहे। तर अशा अनेक प्रकारच्या मंदिरांचा जीर्णोद्धारसुद्धा आपल्याला करायचा आहे। तर मुद्दाम सांगायची एवढीच गोष्ट की ही जी भगवती देवीची प्रचिती आहे ही सगळ्या भक्तांना पावणारी भगवती देवीवर भक्तांचा विश्वास आहे आणि याच माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भक्तांना आवाहन करीन की यावर्षीचा 2024चा यात्रोत्सव जसा अनेक वर्ष चालत आला तसा हा सुद्धा आनंदात पार पडतो, पण याच्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षीचा यात्रोत्सव असेल किंवा त्याच्या अनेक पुढच्या वर्षी दरवर्षीच्या यात्रोत्सव असेल, या यात्रोत्सवामध्ये आपण अशाच प्रकारे सर्व भाविकांनी हजारो संख्येने या ठिकाणी उपस्थिती दाखवा। या भगवती देवीचा कृपा आशीर्वाद घ्या, तिला आपलं गारणं घाला, ती नक्कीच पूर्ण करेल आणि या यात्रोत्सवाची शोभा आपल्यामुळेच आहे। हे जे हजारो भाविक येत आहेत, अनेक दुकानं येतात, यामुळे यात्रोत्सवाची शोभा वाढते। तर ही शोभा आपल्यावर आहे, आपण आवर्जून आमच्या प्रत्येक यात्रोत्सवामध्ये सामील व्हा आणि आता खरं तर ही माहिती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। ही सुद्धा एक भगवती देवीची इच्छा होती किंवा भगवती देवीची कृपा आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती दिली जाते। त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, त्यांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे ही सगळी माहिती किंवा प्रसिद्धी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला सुद्धा धन्यवाद आणि सर्व भाविकांना पुन्हा एकदा धन्यवाद। आपण या यात्रोत्सवात सामील झालात आणि आनंदाने हा यात्रोत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल भगवती देवस्थानच्या वतीने आपणास खूप खूप धन्यवाद। भगवती देवी मुनगे तर या मातेच्या जत्रोत्सवाक जय कुणकेश्वर ओके। तर आपले एक युट्यूबर दादा मिळाले आहेत, सुदेश दादा। तर अनएक्सपेक्टेड भेट झाली आहे, कोणत्याही प्रकारे मला माहिती नव्हतं की एक मेसेज नव्हतो काय नव्हतं, तरी पण भेट झाली आहे। तर खूप सुंदर यांचे व्हिडिओ असतात। दादा तू व्हिडिओ बनवतोस ना? नक्कीच कोकण कट्टा या चॅनलवर तुमका भगवती मातेच्या जत्रोत्सवाचे व्हिडिओ बघून मिळतलो, नक्की बघा आणि त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। अजून एक आपले एक युट्यूबर दादा भेटलेले असतात, जय कुणकेश्वर यांचं यूट्यूब चॅनल असा। तर यांच्या चॅनलवर देखील तुमका व्हिडिओ बनवला का? नाही ओके, व्हिडिओ नाही बनवलेली असा, पण इतर जे आपल्या कोकणातले जत्रोत्सवाचे किंवा कोकणातील प्रथा परंपरेचे माहितीचे व्हिडिओ असतात ना, तर ते देखील बघूक मिळतात। तर यांच्या चॅनलला नक्की भेट द्यावा आणि यांचं चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा। मगाशी आपण सुदेश दादा भेटलेलो आहोत, तर अजून एक आपला युट्यूबर दादा खूप भरपूर प्रसिद्ध असा मोठा चॅनल असा आपल्या कोकणातला बाबलो ना तर कलर्स ऑफ कोकण यांचे व्हिडिओ तुम्ही बघतच असताला। तर यांच्या चॅनलवर तुम्ही पण बनवलास नाही व्हिडिओ? 5 दिवसाचेच बनवलास? आजच ओके। तर आजच व्हिडिओ त्यांनी बनवले, या उरलेल्या 5 दिवसाचे व्हिडिओ तुमका सगळे बघूक मिळतील। इतर देखील भरपूर चॅनलवर व्हिडिओ बनवलेले असतात, तर नक्की बघा आणि आमचे सर्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नक्की। आपली सगळी मंडळी भेटलेली असतात, तर पूर्ण शूट करून इला तर हे सगळे जत्रा फिरत होते। कुमार असा, अमोल असा आणि साहिल, पवन तर आणि त्यांचे मित्र असत। तर हे सर सगळेजण मजा करतात त्या जत्रेमध्ये। हे काय खाऊन इलास रे? चायनीज आणि मंचुरियन। हा, याला चायनीज आणि मंचुरियन खाऊन इलास, मस्त मजा मारतात। आम्ही इकडे व्हिडिओ बनवतो। तर आता मी चाललोय घरात। मित्रांनो, जत्रेला खूप मजा आली। आपण आता जस्ट बाहेर आलो, अजून देखील भजन सुरू आहे आणि भजन संपल्यानंतर या ठिकाणी पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम होणार आहे आणि आज 5वा दिवस, तर आज पहाटे या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे। या मंदिर परिसरामध्ये भक्तनिवास देखील आहे, शौचालय वगैरे सर्व सुविधा देखील आहेत। त्याच्यानंतर मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणी जागा कमी असून देखील मंदिर प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था अशी भाविकांची केलेली आहे। दुकानांना व्यवस्थित जागा दिलेली आहे, त्याच्यामुळे भाविकांना खरेदीसाठी कोणताही त्रास होत नाही आहे। पार्किंगसाठी थोडासा प्रॉब्लेम आहे, पण माठीमागे तुम्ही गाडी पार्क करून या ठिकाणी येऊ शकता। तर तो फक्त एक इश्यू सोडला तर बाकी मंदिर प्रशासनाने कोणतीही कसर या जत्रोत्सवामध्ये सोडलेली नाही। तर खूप चांगला असा जत्रोत्सव आहे, तुम्ही देखील पुढच्या वर्षी नक्की या जत्रोत्सवाला भेट द्या। सोबत वार्षिक कार्यक्रम देखील असतात या मंदिरामध्ये, तर त्या कार्यक्रमांना देखील नक्की भेट द्या। तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।